मंडळी नमस्कार. आपल्या राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून वाहनधारकांना 100% टोल माफी जाहीर केल्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार गेल्या अनेक वर्षापासून इलेक्ट्रिक व्हेकल वापरण्याला प्रोत्साहन देत आहे. याच निर्णयाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयामुळे आपल्या राज्यातील अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे. राज्य सरकारने आपल्या राज्यातील 3 महामार्गांवरती इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी दिलेली आहे. आता राज्य सरकारचा हा निर्णय लागू झालेला असून 3 महामार्गांवरती इलेक्ट्रिक वाहनांना टोल म्हणून एकही रुपया द्यावा लागणार नाही. अनेक इलेक्ट्रिक वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केलेले असून मोटार व्हेकल ॲक्ट 1958 अंतर्गत सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाअंतर्गत M2, M3 आणि M6 श्रेणीच्या 4 चाकी इलेक्ट्रिक वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळ आणि खाजगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना ही टोलमाफी लागू असणार आहे. सरकारची ही टोलमाफी 22 ऑगस्ट 2025 रोजीपासून लागू झालेली आहे. मित्रहो, सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन असणाऱ्यांना प्रवास हा स्वस्त होणार आहे. या निर्णयांमुळे वाहन खरेदीला चालना मिळेल. यामुळे इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत उद्योगांनाही यामुळे चालना मिळणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपूरक वाहनात सुद्धा वाढ होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे आणि या एका निर्णयामुळे जे EV धारक आहेत, इलेक्ट्रिक वाहनधारक आहेत, यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. मित्रहो, इलेक्ट्रिक वाहन आपण सुद्धा वापरायला हवं आहे, कारण याचे बरेचसे फायदे आहेत. इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे प्रदूषण कमी होतं, तसंच इंधनाचा खर्च कमी होतो. सर्वसामान्य वाहनांना चालवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलची गरज असते, तर इलेक्ट्रिक वाहनांना पेट्रोल आणि डिझेलची गरज नसते. ही वाहनं पर्यावरणपूरक असतात. इलेक्ट्रिक वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण होत नाही. त्यामुळे आपणसुद्धा जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं वापरायला हवेत. त्यामुळे साहजिकच आपलासुद्धा प्रवास खर्च किंवा वाहनावरील खर्च हा कमी होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा, म्हणजे ते सुद्धा इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रवृत्त होतील आणि त्यांनासुद्धा 100% टोल माफी राज्य सरकारने डिक्लेअर केलेली आहे याबद्दलची माहिती मिळेल. धन्यवाद.